मनसे सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची निवड झाल्यानिमित्त सत्कार समारंभ संपन्न। नाशिककरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि 1.5 वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहोत्सव कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचे पाणी तीर्थ म्हणून पिण्यायोग्य झालेच पाहिजे, अन्यथा संपूर्ण सिंहस्थ काळात मनसेच्या वतीने साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिलाय। दरम्यान गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सर्टिफिकेट देण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात गोदावरीवर नेऊन पाणी पाजर असल्याचाही इशारा पाटील यांनी यावेळी दिलाय। मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवारी रोजी नाशिकच्या कालिदास कला मंदिरात आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता टेरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष शहाणे, माजी नगरसेविका लता पाटील, अमोल पाटील, विजय अहिरे, सचिन सिन्हा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पाटील यांनी आपल्या 40 वर्षातील राजकीय कारकीर्द सांगताना दरवेळी आपल्यावर कशा प्रकारे अन्याय झाला असल्याचं सांगितलं। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ 11 मिनिटात विधानसभा निवडणुकीत एबी फॉर्म देत आपल्यावर विश्वास ठेवला असल्याचं सांगितलंय। दरम्यान आगामी काळात मनसेचा पहिला खासदार हा नाशिकमधून राहणार असल्याचं सांगत प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापुढील सर्व निवडणुका लढणार असल्याचं सांगितलंय। पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाशिकचा गड पुन्हा एकदा काबीज करणार असल्याचंही शेख म्हणाले। त्याप्रसंगी सत्यम खंडाळे, धीरज भोसले, योगेश दाभाडे, बंटी कोरडे, ज्ञानेश्वर बगडे, विशाल भावले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, कौशल्य पाटील, शशी चौधरी, उमेश भोई, महेश लासुरे, अनंत सांगळे, मनोज घोडके, बबलू ठाकूर, ज्योती शिंदे, अर्चना जाधव, वैशाली सोनवणे, आरती खिराडकर, अरुणा पाटील, कामिनी दोंदे, स्वाती मगर, पद्मिनी वारे, वैशाली पोतदार, तुषार गांगुर्डे, विजय अहिरे, मिलिंद कांबळे, रामदास खैरनार, प्रकाश गोसावी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनंती करणार आहे का आपण 2012 ते 2017 या कालावधीमध्ये नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता असताना जे काम उभं केलं ते काम नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काम कधी झालेलं नाहीये। इतकं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे। अण्णा, आम्ही कुठंतरी त्यावेळेस ती कामं लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्यास कमी पडलो। पण अण्णा, आम्हाला याची खात्री आहे, आता भारतीय जनता पार्टी सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका कधी घेतं काही कळत नाही, पण ज्यावेळेस ही निवडणुका घेतील ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। खाली आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या नाशिक महानगरपालिकेची सत्ता परत नाशिकची जनताही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाहीये। आणि ज्या दिवसापासून आपल्याला महाराष्ट्र निर्माण पक्षाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये, सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। आणि आम्ही सर्व, मी तुम्हाला मनापासून खात्री देतो, आम्ही सर्व पदाधिकारी, मग तो शाखा अध्यक्ष असेल, विभाग अध्यक्ष असेल, शहरातले पदाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी खंबीरपणे तुमच्या मागे उभं राहतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो। माझे 2 शब्द संपवतो। सुदाम कोंबडे असतील, अंकुश पवार असतील, डॉक्टर प्रदीप पवार सर असतील, आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी माननीय दिनकर अण्णांकडे गेलो का अण्णा, आम्ही साहेबांना सांगू तुम्ही मनसेची उमेदवारी करा, येणारी विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवा। मी आता आपल्या सर्वांसमोर सांगू शकतो, अण्णांनी विधानसभेची उमेदवारी लढवली, अण्णा पराभूत झालेले नाहीये, अण्णा विजयी झालेले आहे। जरी पराभूत झाले असतील पण आम्ही तो पराभव मान्य करायला तयार नाहीये। आता अनेक निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे। अण्णा, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो का आम्ही सर्व पदाधिकारी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। तुम्ही जसं ज्या पद्धतीने सांगणार त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम करणार। जर वेळ आली मागं पुढे आम्ही बघणार सुद्धा नाही। नाशिकच्या हितासाठी, नाशिक शहराच्या हितासाठी, नाशिक शहराच्या जनतेच्या हितासाठी
वेळ आली तर आम्ही कोणाच्याही अंगावर जाण्यासाठी मागं पुढं पाहणार सुद्धा नाही यांना. आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही, पण आम्हाला तुमच्यासारख्या नाशिक शहरामध्ये तुमच्यासारख्या नेत्याची गरज होती. आणि यांना तुम्हाला सरचिटणीस पद दिलेलं आहे. हे सरचिटणीस पद आदरणीय राजसाहेब ठाकरे साहेबांनंतर हे दुसरं पद आहे. त्यानंतर ते दुसरं पद आहे. याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे का आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्याला दाखवून दिलेल्या आपल्या कामातनं का आपण त्या पदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीये. आमच्या लता काकू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या भगिनी सुजाताई डेरे बोलल्यात का मी लता काकूंची चर्चा करत होते आणि लता काकूंना सांगितलं की ह्या ज्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत या फक्त अण्णांमुळे आलेल्या आहेत. नाही ताई, आपल्याला माहिती नसेल पाटील कुटुंबामध्ये जर नगरसेवक होण्याचा जर कोणी पटकन मान पटकावला असेल तर ते आमच्या लताताई काकू पाटील आहे. अण्णांचं काम आहे, त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाहीये. पण आमच्या लता काकूंचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, हे सुद्धा नाकारून चालणार नाही. आणि संपूर्ण पाटील कुटुंब आपण बघताय, मग अमोल पाटील असतील, कैलास पाटील असतील, महाराज निर्माण सेना नाशिक शहर व जिल्ह्याच्या माध्यमातून आणि माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादानं मला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची धुरा मिळाली. त्यासाठी शहर व जिल्ह्याने माझा सत्कार आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आयोजित केला. मी प्रथम राजसाहेबांचे खूप आभार मानेन. मला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्यानंतर सलीम मामाने सांगितल्याप्रमाणे अंकुश पवार असेल, रतन इचम असेल, सुदाम कोंबडे, सुजाताताई डेरे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेते डॉक्टर प्रदीप पवार, अतुलजी चांडक यांच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली होती. आणि 4-5 महिन्यामध्येच या सर्वांच्या मागणीनुसार माननीय राजसाहेबांनी सरचिटणीस पद दिलं आणि आज सत्कार आयोजित केला. मित्रांनो, आपल्याला सर्वांना जाणीव आहे, मी गेल्या 1975 पासून राजकारणामध्ये भाग घेऊन काम करत आलेलो आहे. काँग्रेसमध्ये 35 वर्ष काम केलं, भाजपमध्ये 11 वर्ष काम केलं आणि अनेक वेळा मला डावलण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मी केली. आपल्याला सर्वांना जाणीव आहे, माझी एक विनंती आहे सगळ्यांना, आपण बघताय हा देश आणि महाराष्ट्र कुठं चाललंय? हुकुमशाहीकडे चाललंय. आणि हुकुमशाही कुठंतरी थांबली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे निकाल लागले ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. ज्या ठिकाणी मनसेच्या 8-9 जागा निवडून येणार होत्या, या महाराष्ट्रामध्ये माझी विनंती त्या अधिकाऱ्यांना, आता आम्ही कामाला लागणार आहे सगळे.
ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या नदीचं पाणी पिण्याजोगं आहे, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना नदीवर नेणार मधुबामा आम्ही. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण माननीय राज साहेबांनी सांगितलंय या देशातल्या नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे. आम्ही पहिलं काम हाती घेऊ, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करा. त्याला कारण आहे 2027 ला महाकुंभ मेळा होतोय. कोट्यावधी साधू संत महंत भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि तीर्थ म्हणून ते पाणी पिण्याजोगं झालंच पाहिजे. आमचा पहिला जो मोर्चा असेल, जे पहिलं काम हाती घेऊ, या गोदावरी मातेचं प्रदूषण मुक्त करण्याचं असणार आहे. नातेवाईक, माझ्या भगिनी, तुम्ही आलात, तुमच्या साक्षीने सांगतो की तुमच्यावर जेव्हा जेव्हा कुठे अन्याय होईल, तुमचं काम होणार नाही, आमच्याकडे या. तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझं काम काय काय आहे तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. 1992 पासून माझी बायको आणि आम्ही निवडून येतो. तुम्ही निवडून देतात, चांगलं काय म्हणून निवडून देतात. साहेबांनी सुद्धा गेल्यावर 11 मिनिटांमध्ये, ज्या भारतीय जनता पार्टीने 11 वर्षात उमेदवारी दिली नाही, 5 वेळा थांबवलं, पण राज साहेबांनी 11 मिनिटांमध्ये प्रवेश दिला, युनिफॉर्म दिला, 2 सभा दिल्या, एवढं मोठं. आणि आता लगेच 4 महिन्यामध्ये मला सरचिटणीस पद दिलं. एवढा विश्वास टाकला. साहेबांच्या या विश्वासाला मी आणि आमचे मनसैनिक तडा जाऊ देणार नाही. माझी विनंती आहे आपल्याला सगळ्या नाशिककरांना, महाराष्ट्राला, जे जे ऐकतील त्यांना, देश हुकुमशाहीकडे चाललाय. कुठंतरी सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे. घाबरायची गरज नाही. रस्त्यावर आलं पाहिजे, उतरलं पाहिजे. वाईट माणसाला, वाईट काम करणाऱ्याला विरोध केला पाहिजे. आपण जर बोललो नाही तर त्यांना वाटतं आम्ही सगळं खरंच करतो, आमचंच सगळं बरोबर आहे. पण त्याला कुठंतरी चुकतो त्याला बोललो पाहिजे, चुकतो त्याला थांबवलं पाहिजे, चांगलं काम करतो त्याला चांगलं बोललं पाहिजे. ही माझी विनंती आहे आपल्याला. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, नाशिक.